ज्ञानदादा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील कथित गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश कोठे, अर्चना कोठे आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या मुंबई, खारघर आणि पुणे येथील 6 स्थावर मालमत्तांचा ईडीने प्रत्यक्ष ताबा घेतला आहे। या मालमत्तांची एकूण किंमत 9 कोटी 29 लाख रुपये इतकी आहे। सुरेश कोठे आणि इतरांनी ज्ञानदादा मल्टीस्टेटच्या माध्यमातून 12 ते 14% परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की सोसायटीचा सुमारे 2467 कोटी रुपयाचा निधी नियमांना बगल देऊन कुटे ग्रुपच्या कंपन्यांकडे वळवण्यात आला होता। या मालमत्ता यापूर्वी सप्टेंबर 2024मध्ये तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या होत्या, ज्याला मार्च 2025मध्ये प्राधिकरणाने मान्यता दिली होती। ईडीने या प्रकरणी आतापर्यंत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवून सुमारे 1627.86 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त किंवा गोठवण्यात आली आहे। गुन्ह्यातून कमवलेली ही मालमत्ता सुरक्षित राहावी आणि तिची विल्हेवाट लावली जाऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे। यापूर्वी सुरेश कोठे यांना ईडीने अटक केली होती। त्यांच्याविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसेच अर्चना कोठे यांना 2 मार्च रोजी अटक केली असून त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतलेल्या 6 मालमत्तांमध्ये प्रामुख्याने स्थावर मालमत्तांचा समावेश आहे। मुंबईतील खारघर तसेच पुणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या घराचा यात समावेश आहे। या मालमत्ता सुरेश कोठे, अर्चना कोठे आणि त्यांच्याशी संबंधित कंपनींच्या नावावर नोंदणीकृत आहे। याबाबत प्रतिक्रिया देताना प्रादेशिक अंबेजोगाई ठेवीदार संघर्ष कृती समितीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष लक्ष्मणराव गोरे म्हणाले की ज्ञानदादाच्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असताना तपास यंत्रणा कुठलीच ठोस कारवाई करत नाही। ज्ञानदादाच्या ठेवीदारांची मानसिक अवस्था पूर्णपणे बिघडली आहे। आतापर्यंत 60 ठेवीदारांनी आत्महत्या केल्या असताना राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून चपराशापर्यंतची व्यवस्था पूर्णपणे कुचकामी ठरत आहे। ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी शासनाकडून कुठलीही हालचाल केली जात नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। आता पास खूप झाले, आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलने केली, मात्र आता याबाबत सरकार फक्त दर्शकाची भूमिका घेत असून आम्ही आमचे आंदोलन तीव्र करणार, लवकरच रस्त्यावर उतरू। जोपर्यंत सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळणार नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही। यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्यास शासनाला जबाबदार ठरवण्यात येईल, असा सज्जड इशारा लक्ष्मणराव गोरे यांनी दिला। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।